तर हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर हे बघा, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मोठ्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला सगळी काही डिटेल माहिती मायक्रोम्युशियाची सांगणार आहे. मायक्रोम्युशियाच्या विशेष काही टिप्स देणार आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल अशी माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ते मायक्रमचं साहित्य घ्यायचं असेल किंवा ते कसं घ्यायचं, कोणत्या प्रकारचे धागे असतात, मणी किती प्रकारचे असतात किंवा रिंग किती प्रकारचे असतात, ह्याच्याविषयी पूर्ण सगळी माहिती मी दिलेली आहे. किंवा ते बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता तिथून पुढची गोष्ट म्हणजे आज आपण पाहणार आहोत रिंगला धागे कसे अटॅच करायचे, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर धागा कसा मेजरमेंट कसं घ्यायचं, धागा कसा कट करायचा, याच्याविषयी डिटेल अशी सगळी आपण आज माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा, तुम्हाला उपयोगी ठरला हा व्हिडिओ आणि नवीन शिकणाऱ्यासाठी तर अगदी व्यवस्थित आणि उपयोगी ठरणारा व्हिडिओ आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. कसं म्हणजे तुम्हाला जे काही माहितीची म्हणजे गरज असते खरंच नवीन शिकणाऱ्याला, त्याची सगळी डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, तुम्ही जो धागा आणताना मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होते, जे बंडल असतात ना मायक्रमचे, ते बंडल पूर्णपणे आपण सोडून ते असे गोल मी ज्या पद्धतीने केले ना गोल, त्या पद्धतीने गोल करायचा, म्हणजे गुंता वगैरे काही होत नाही आणि जास्त वेळ आपल्याला लागत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्ही धागा कसा कट करणार किंवा मेजरमेंट कसं घ्यायचं त्याचं. तर तुम्हा सगळ्याला टेलरिंगचा टेप माहीत असेल, त्या टेपवरती ना पूर्णपणे अंक लिहिलेले असतात. पुढच्या बाजूला सेंटीमीटरचे असतात, म्हणजे जे मोठे आणि ठळक लिहिलेले असतात, आणि पाठीमागच्या बाजूला लहान अक्षरात लिहिलेले ते पण मीटरचे असतात, म्हणजे मीटर. पुढच्या बाजूला जे ठळक असतात ना, सॉरी चुकलं माझंच, जे ठळक लिहिले असतात ते आपण 1 इंच 2 इंच असं म्हणतो, तशा पद्धतीचे असतात. आणि जे छोटे असतात ना ते आपण अर्धा मीटर 1 मीटर अशा पद्धतीने ते यूज करत असतो. तर आता हे बघा, पहिल्यांदा धागा घ्यायचा. आता समजा तुम्हाला अर्धा मीटर धागा घ्यायचा, तर तो तुम्ही 50पर्यंत घेऊ शकता. म्हणजे घ्यायचं आहे 50 इंच, म्हणजे पाठीमागचं जे 50 आहे तिथंपर्यंत, जिथं 50 लिहिलेलं आहे तिथंपर्यंत. पुढं ठळक अक्षरात लिहिलं आहे तिथं नाही, जे पाठीमागं लहान अक्षरात लिहिलं आहे तिथंपर्यंत 50, म्हणजे ते अर्धा मीटर झालं. 100 म्हणजे 1 मीटर झालं. 150 म्हणजे 1.5 मीटर झालं. अशा पद्धतीने तुम्ही धागा काय करायचं, मेजरमेंट करायचं आहे. आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. याच्यापेक्षा जास्त सोपी अशी पद्धत मला तर माहीत नाही. आता ही झाला धागा मेजरमेंटनं कसा कट करायचा, ते तुम्हाला किती पाहिजेत किती नाही. एखाद्याला 3.5 मीटरचा करायचा असतो, किंवा एखाद्याला 2.5 मीटरचा किंवा 4 मीटरचा, ह्याच्या पद्धतीने म्हणजे जशी काही वस्तू बनवायची आपल्याला त्याच्यानुसार आपण काय करत असतो, धागा कमी जास्त कटिंग करत असतो. तर आता आपला धागा तर कट झालेला आहे. ओके, तुम्ही सगळ्यांनी बघितलं की धागा पूर्णपणे कट केला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तो धागा रिंगला कसा अटॅच करणार. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा समान असा धागा कट केलेला समान करून घ्यायचा, त्याची लूप बनवायची आणि लूप रिंगच्या खालून वरती वळून घ्यायचे. फक्त साधी सिंपल पद्धत आहे, तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी सांगण्यापेक्षा तुम्ही जे कृतीत मी करते ना ते बघितलं ना तर लगेच तुमच्या लक्षात येईल. एक धागा घ्यायचा आहे, त्याचा समान असा भाग करायचा आहे, त्याची लूप बनवायची, त्याच्या खालून कॉड ओढून घ्यायचे. झाली आपली रिंगला अटॅच करण्याची धाग्याची पद्धत. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि तुम्ही हीच पद्धत अवलंबत जा. एकाच बाजूने, म्हणजे आता खालून धागा घेता किंवा तुम्ही वरून, म्हणजे कुठल्या तर एकाच बाजूने धागा घ्यायचा आहे, म्हणजे एक सेम असे धागे सगळे काय होतात, अटॅच होतात. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि यात काय डाऊट असेल तर तुम्ही मला किंवा कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. ओके, तर आता सगळ्यात दुसरी म्हणजे ज्या गाठीवर सगळं आपलं पुढचं मायक्रमचं सगळं काही असते, म्हणजे ज्या वस्तू आपण बनवणार आहोत त्या सगळ्या गाठींची आपण आता आज डिटेल माहिती पाहूया. तर सगळ्यात पहिली गाठ आहे ती म्हणजे सिम्पल स्क्वेअर नॉट, म्हणजे साधी कॉड. आपण कॉड किंवा नॉट म्हणतो जशा पद्धतीनं. तर हे बघा, 4 कॉड असतात, 1 2 ह्याच्यामध्ये 4 एकत्र धरायचे आणि ह्याकडचा आणि त्याकडचा लूप बघा कशी मी केली. लूपमधून इकडे एक धागा ओढून घ्यायचा, तर साधी आणि सिंपल स्क्वेअर नॉट तयार होते. तर हे सिंपल स्क्वेअर नॉट तुम्ही अजून एकदा दोनदा मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी तयार करायची ती. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, इकडचा धागा घ्यायचा, त्याच्या खालून हा दुसरा धागा घ्यायचा आणि वरती ओढायचा. साधी आणि सिंपल गोष्ट आहे. आणि पूर्णपणे अशीच जर आपण सिंपल स्क्वेअर नॉट देत गेलो ना तर एक खांबाची डिझाईन बनते आणि त्याला आपण खांब म्हणतो. ओके, तर तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा बघण्यानं तुमच्या लक्षात अगदी व्यवस्थित येणार आहे. तर अशा पद्धतीने ही झाली आपली काय होते, सिंपल स्क्वेअर नॉट होते. ओके, तर तुम्ही बघू शकता. आणखी तुम्हाला जेवढ्या द्यायच्या तेवढे तुम्ही देऊन घेऊ शकता, म्हणजे सराव पण होत जाईल तुमचा. नवीन शिकणार असाल तर तुम्ही फक्त पहिल्या ह्याच गाठीचा काय करायचं आहे, सराव करायचा आहे. म्हणजे काय होतं, सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या पडतात. एकदा ही गाठ जमली ना, विषय आपला सगळा म्हणजे सगळं जमलं असं आपलं समजून जायचं. कारण ही गाठ जमणं
जरा थोडंसं टफ वाटतं प्रत्येकाला शिकणाऱ्याला नवीन. आणि ही गाठ जमली ना आपल्याला, आपण सगळ्या वस्तू बनवायला शिकलो, इथंच आपली धन्यता आहे. तर असा तुम्ही खांब बनवू शकता. म्हणजे ही झाली आपली पूर्ण डिझाईन. बघा तुम्ही बघू शकता. जर झुला वगैरे करायचा असेल ना आपल्याला, वरती त्या झुल्याला अडकवायला दोरी वगैरे बनवायची असेल ना, तर त्याच्यासाठी असा खांब आपण बनवतो. तर आता दुसरी बेसिक स्टेप तुम्हाला सांगते. आता ही दिसते ती रिंग पूर्ण आपल्याला कवर करायची आहे. म्हणजे धाग्यानं त्याला काय करायचं आहे, पूर्ण लूप कसे बनतात तसे बनवून टाकायचं. म्हणजे आपल्याला आतमध्ये काय आहे ह्याच्यात ते दिसलं नाही पाहिजे, किंवा रिंग आपली बाहेर दिसली नाही पाहिजे. तर हे बघा, ती सुद्धा सोपी पद्धत आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते. तुम्ही बघा, एक धागा घेतला आहे सिंपल, जसा आपण अटॅच केला होता तसा, जसाच्या तसा. आणि त्याने फक्त काय करत जायचं आहे, लूप टाकत जायचं आहे. खालून घ्यायचं, वरती ओढायचा, खालून घ्यायचं, फक्त वरती ओढायचा. आणि जशाच तशा लूप टाकलं ना, पूर्ण आपली रिंग काय होते, पॅक होऊन जाते. आणि त्यामध्ये आतमध्ये रिंग आहे की नाही हे सुद्धा दिसत नाही आपल्याला. ओके. कॉर्नर वगैरे असेल तर थोडीशी तिथं काळजी घ्यायची असते. हे बघा, याच्या आतमध्ये रिंग आहे की नाही दिसतसुद्धा नाही. आता खरं तर मी कलर चेंज करायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे आणि स्पष्टपणे दिसलं असतं. तर पुढच्या वेळेस मी ना नक्की कलर चेंज करेन. मला आत्ता वॉइस ओव्हर करताना माझ्या लक्षात आले की हे खाली फरशी पण पांढरी आहे आणि धागासुद्धा क्रीम कलरचा असल्यामुळे ते जास्त ब्लर दिसतं आहे. ओके. तर पुढच्या वेळेस मी नक्की डार्क कलरचा धागा घेईन, म्हणजे तुम्हाला सगळ्या स्टेप काय होतील लक्षात येतील. आता आपण पायपिंग शिकणार आहे, जी महत्त्वाची असते. म्हणजे आपल्या प्रत्येक मायक्रमची वस्तू आपण जी बनवतो, मिरर म्हणा किंवा झुला म्हणा किंवा तोरण वगैरे म्हणा, तर त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त वेळा वापरण्यात येणारी स्टेप म्हणजे पायपिंग. तर पायपिंग कशी करायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, इथं मी 4 धागे परत अटॅच केलेले आहेत. तर त्याचे 2 पार्ट केले तरी चालते, किंवा मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी असंच दाखवते. परत ना तुम्हाला जशा मी वस्तू बनवेल ना तेव्हासुद्धा तुम्हाला ते समजून जाईल. तर आता एक कडेचा धागा घ्यायचा आहे आणि त्याने फक्त त्या धाग्याला काय करत जायचं आहे, पेळ टाकत जायचं आहे. पण जो वरचा धागा आहे ना, जो कडेचा धागा, तो ढिल्ला सोडायचा नाही. जेवढी फिट्ट पायपिंग असेल ना तेवढी छान लूक येतो. आणि साधी सोपी पद्धत आहे बघा, खालून वरती घ्यायचं आणि पॅक करत जायचं आहे फक्त. बघा, दिसलं. एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते, आणि तुम्हाला समजत आहे का नाही ते पण मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ज्या गरजू महिलांना काही खरंच शिकायची इच्छा आहे ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यासुद्धा घरबसल्या हे शिकू शकतील. काही फी वगैरे काही नाही, पूर्णपणे मोफत आहे. तर तुम्ही घरबसल्या शिकू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याला पायपिंगसुद्धा करू शकतो. आता ही पायपिंग करण्याची पद्धत ना प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी इकडच्या बाजूनं करतं, तर कोण तिकडच्या बाजूनं करतं. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता. तर आता आज आपण काय काय बघितलं. पहिल्यांदा बघितलं आपण सिंपल स्क्वेअर नॉट. त्याच्यानंतर रिंग कशी पूर्णपणे धाग्यांनी म्हणजे पॅक करत जायचं ते बघितलं. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट बघितली ती म्हणजे पायपिंग. आणि सगळ्यात पहिली गोष्ट बघितली ती म्हणजे आपण मेजरमेंट. आणि हे ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला सगळे अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बंधू भगिनींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा.